अथ श्री साई सच्चरित अध्याय 28वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। साई नभे एकदेशी, साई सर्वभूत निवासी, आब्रह्म कीटक मुंगी माशी, व्यापक सर्वांशी सर्वत्र। साई शब्द ब्रह्मी पूर्ण, दावी परब्रह्मीची खूण, ऐसा उभय भागी प्रवीण, तेणेच सद्गुरुपण तयाते। स्वये मोठा ज्ञानी गहन, करू नेणे शिष्य प्रबोधन, अथवा निज स्वरूपावस्थान, त्याचे सद्गुरुपण तयाला। पिता देई देहासी जनन, जनना पाठी लागे मरण, गुरु निर्दाळी जनन मरण, ते कनवाळूपण आणिक। आता पूर्वील अनुसंधान, कीजे स्वप्नाध्याय श्रवण, कैसे भक्तांचे स्वप्नी जाऊन, बाबा दर्शन त्या देत। कोणास म्हणत त्रिशूल काढी, कोणापाशी मागत खिचडी, कोणास घेऊन हाती छडी, पाठते फोडीत गुरुमिषे। कोणास स्वप्नी जाऊन भेवंडी, सुरापानादी मोडीत खोडी, टाळून भक्तांची अनेक साकडी, लावीत गोडी निजपदी। कैसी कोणाची पाठ फोडिली, वरवंट्याने छाती ठेचिली, दशमाध्यायी वार्ता हे कथिली, श्रोता आकर्णिली आधीच। पुढील कथेची अपूर्वाई, धन्य परिसता धन्य जो गाई, दोघे समरसती ठाईंचे ठाई, सौख्य अनपायी लाधती। असत्कथा निंदादी श्रवण, या पापांचे होईल क्षालन, करू संत कथानुवादन, परम पावन जय सदा। आता तेच कथा निरूपण, श्रोता सादर कीजे श्रवण, पदोपदी येईल दिसून, कृपाळूपण साईंचे। राली बंधू ग्रीक व्यापारी, खरीदी सर्व हिंदुस्थान भरी, पेढ्या तयांच्या शहरो शहरी, मुंबा नगरी ही एक। तेथील अधिकाऱ्यांचे पदरी, सांप्रत लक्ष्मी चंदासी नोकरी, अतिविश्वासू आज्ञाधारी, काम करीत मुंशीचे। रेल्वे खात्यात आरंभी होते, व्यंकटेश मुद्रणागारी मागुते, तेव्हाच साईंच्या समागमाते, लाधले कैसे ते परिसा। माझा माणूस देशावर, असो का हजारो कोस दूर, आणीन जैसे चिडीचे पोर, बांधून दोर पायास। ऐसे बाबा कितीदा वदले, जना लोकांही बहुती ऐकिले, अनुभवाही तैसेच आले, कथितो त्या लीलेस बाबांच्या। नेली ऐसी पोरे कितीक, देशोदेशींची शिर्डीस अनेक, त्यातीलची लक्ष्मीचंद एक, पोर हे भाविक बाबांचे। जेव्हा बहुजन्म संपादित, प्राक्तन कर्म उदया येत, तेव्हाच संत समागम लाभत, मोहजन